समर्थ महाराज की जय। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुरभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्यवदनं कथा टोपी च माला दंडक मंडलूधर कटयांकर रक्षण त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मम। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय पहिला। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन श्री कुमर एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे। जिचा वर प्रसाद मिळता मोड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूता नमी येली। जे अज्ञान ती मीरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमियेला। धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे यांनी कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नशेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृंद ज्याशी नाही भेदा भेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथी रचिले ज्ञानी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुन ज्ञाते ही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐशे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी अदर धरावा जे श्रावणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रा त्या महोदधी तुम्ही पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान्य सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सम्मत अदरे भक्त परिशोत प्रथमोध्याय गोढ़ा श्री इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोढ़ा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्तशी होतसे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारशी आला होता दर्शनाशी, ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या अनुनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी, दोघांशी बैसवूनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण. पाहोनी समर्थाचे तेज उभयताशी वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे, देखिली अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र, 80,000 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाका प्रती, जेची महाप्रख्याती पुराणातरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादीशी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाले. तै पासूनी या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासूनी. 12 वर्षे मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यती वर्य, कंबरे वरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आनंदे भक्ती परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम वस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्याशी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले, मोहळा माझी वास्तव्य करीत. आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य व्रत अल्पमथी केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया प्रतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले. त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारे बैसले यतिराज स्वेच्छेने, तेथे एक अविंद्य होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती, स्वामीशी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तय पासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोरजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी परम ज्ञानी असती जे. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नरपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात. यती विख्यात पावले वार्ता ऐसी ऐकुनी, राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रोत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेदू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती प्रदर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळुनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तय. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली.
षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नरप्राये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडः श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय गोडः श्री स्वामी समर्थ महाराज की जय।